नोकरीच्या आमिषाने 5 लाखांचा गंडा, मुंबईच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी वाडीभागाई तालुका शिराळा येथील मूळ रहिवासी असलेल्या सध्या नवी मुंबईत राहणाऱ्या सुनील विठ्ठल कांबळे वाडकर यांच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित सुनील कांबळे हा बृहन्मुंबई महापालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तो सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवायचा. त्याने गावातील ITI पूर्ण केलेल्या एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने पहिल्या हप्त्यापोटी 5 लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर देण्याचे ठरले. जानेवारी 2025 ते 2026 या कालावधीत हा पैशाचा व्यवहार झाला. पण दीर्घकाळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने तरुणाने वारंवार विचारणा केली, पण कांबळे याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ काढूपणा केला. पैशासाठी सतत तगादा लावल्यानंतर त्यांनी तरुणाला धनादेश दिला, मात्र तो बँकेत वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात तरुणाने दिलेली रक्कम परत मागितली आणि यावेळी कांबळे यांनी पीडित तरुणाला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अन्य काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.